साधारणतः 1 तासभर चढायचं आहे पण ते सुद्धा असं म्हणतात की रस्ताच आहे नॉर्मल, चालतच वरती जायचं आहे. सगळेजण विचार करत होते की यार पावसाळी ट्रेक आहे, पाऊस पडू दे, बस पाऊस पडू दे. आणि जेव्हा खरंच पाऊस पडायला लागला तेव्हा बघा सगळ्यांनी आपापले रेनकोट काढल्यात, कोणाला भिजायचं नाही आहे. पण असं होतं की सकाळी एकदम सुरुवात असते तेव्हा कोणाला भिजायचं नसतं. जरा वरती गेलं ना की मग थोडी मजा येते, मग तेव्हा भिजायचं. ओह माय गॉड, इथे ट्रेक कमी, मला तर ट्रेप जास्त आहे. बस करून आलेले आहेत. फायनली इथे बोर्ड दिसला. रॅन्डम आम्ही चालतोय ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं, सगळ्या गाड्या पुढे चालल्यात. पण आम्ही का चालत आलो, आमची गाडी पुढेपर्यंत काय. बोर्ड दिसलाय फायनली. हां, आपण करेक्ट रस्त्यावरती आहोत. अजून आम्ही पायथ्यालाच पोचलो नाही आहोत. आता बस आम्ही चालतोय. आता मी पायथ्याकडे जाण्यासाठी चालतोय. ऑलरेडी एक मोठा ग्रुप तिकडे येऊन उभा आहे. मला वाटतं शाळेची ट्रिप. यावेळी आम्ही ठरवलं आम्ही जास्त पुढे नाही जाणार. मागून ग्रुप येतोय, कारण मागच्या वेळेस झालं होतं आम्ही पुढे जातोय आणि आम्ही रस्ता चुकलो आणि आधी आम्ही खूप दमलेलो होतो. त्यात आम्ही भलत्याच रोडने गेलो आणि तिकडून आम्हाला परत वरती यावं लागलं आणि परत खाली जावं लागलं. त्यावेळी आम्ही ठरवलंय जोपर्यंत अख्खा ग्रुप येत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. तसं लोक चालले आहेत वरती. हां, ही होती आणि मी होते, आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही असं करणार नाही. आम्ही शहाणे बनले आहोत. तसे लोक पुढे चालले आहेत म्हणजे चुकायचा प्रॉब्लेम नाही येणार. त्यावेळी लोक पण कोणी नव्हते. ॲक्च्युली तेव्हा लोक होते आमच्याबरोबर, एक्सपर्ट लोक होते, तरी सुद्धा आम्ही चुकलो होतो. हे ना असे बोर्ड लावलेले असतात ना, हे खूप चांगलं होतं. आणि हा एकदम स्पष्ट बोर्ड लावलेला आहे, त्याच्यामुळे जायला एकदम सोपं होतं. नाहीतर इकडे जायचंय का इकडे जायचंय बिलकुल समजलं. अर्धी पण नाही, पहिला टप्पा पण पोचलाय का नाही माहिती नाही. हे क्यूट पाण्यामध्ये डुंबून आम्ही बाहेर आलोय, पण खूप गरम होत आहे. पाऊस पडायची गरज आहे. सगळ्यांचे रेनकोट सुटले आहेत आणि सगळे गरम होते. पावसाने नाही, सगळे घामाने होते. सगळे जण एकदम मजा करतायत. इथे ना हा एक ड्रॉबॅक असतो, पाणी दिसलं रे दिसलं की हे सगळे लोक फोटो काढत बसतात आणि भिजत बसतात. तासाची चढण होती. आम्ही फुल टाइमपास करत, पाण्यात भिजत, पाण्यात खेळत आम्ही ऑलमोस्ट 2 तास घालवले. पण फायनली आम्ही पोचलो आहे. ॲक्च्युली हा ट्रेक कम पिकनिक स्पॉट जास्त आहे. इथे सगळं आहे, सगळे स्टॉल आहेत, मॅगीपासून सगळं मिळतं आहे. खूप क्यूट प्लेस आहे. काका माय गॉड, ते रिअल एन्जॉय करतायत. ओ माय गॉड, आई शपथ, कच्च भिजले. बाबा पण आणि आता चालले आहेत. ओ गॉड, आई गॉड.
आता परत चाललोय काय म्हणतात पायथ्याला. आणि येताना आपण खूप फास्ट येतो ना खाली, म्हणजे हार्डली ना 15 मिनिटात, म्हणजे अंतर जास्त नव्हतं आपलं. आणि चढताना आपण ते भिजत टाइमपास फोटो हे सगळं केलं त्याच्यामुळे. आता चढताना पण लवकर ना आम्ही आलो पण खाली ऑलमोस्ट. आता हार्डली 5 मिनिटात पोहोचू आपण, जास्त 15 मिनिटं ना. येस, पण हा ट्रेक नव्हता, ही ट्रिप होती, पावसाळी ट्रिप. आणि आता आम्ही गाडीच्या इकडे पण पोचलोय. आमचा शॉर्ट अँड सिम्पल ट्रेक संपला. बस एवढंच केलं. एरवी नॉर्मली ट्रेक म्हणजे थोडी उछलकूद असते, थोडंसं जरा सीनरी आणि हे सगळं असतं. पण हा ट्रेक नव्हता, बस जाऊन धबधब्यात भिजायचं होतं, लेणी बघायची होती, फोटो काढायचे होते आणि मी खाली आलो.